नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज दिनांक 17 मार्चच्या ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी असणार आहेत, त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग सुरुवात करूया आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडींना. आणि पहिला प्रश्न असणार आहे, अत्यंत महत्त्वाचा हा प्रश्न असेल आपल्या परीक्षेच्या दृष्टीने. नुकतेच मिसेस युनिव्हर्स 2025 ची विजेता कोणती भारतीय बनली आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, एंजेला स्वामी हे नुकतंच मिसेस युनिव्हर्स 2025 ची विजेता ठरलेली आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. ही जी काही स्पर्धा झालेली आहे मिसेस युनिव्हर्स, त्याचं आयोजन थायलंड या देशामध्ये झालेलं होतं. याची विजेता ठरलेली आहे राजस्थान राज्यामधील एंजेला स्वामी. तर एका भारतीयनं ही स्पर्धा जिंकल्यामुळे यावर आपल्या परीक्षेमध्ये प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. ही जी काही मिसेस युनिव्हर्स स्पर्धा असते, ती जे काही महिला असतात विवाहित त्यांच्यासाठीची ही स्पर्धा आहे. तसेच आपल्याला इतर काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर मिस वर्ल्ड 2024 ची विजेता ठरली आहे क्रिस्टिना पिचकोवा, जे की चेक रिपब्लिक या देशाचे आहेत. मिस युनिव्हर्स 2024 ची विजेता आहे विक्टोरिया थेल्विक, जे की डेन्मार्क या देशाचे आहे. मिस इंडिया 2024 ची विजेता निकिता पोरवार. मिस AI 2024 केंजा लायली आणि मिस वर्ल्ड 2025 ची स्पर्धा ही भारतामधील तेलंगणा या राज्यामध्ये होणार आहे. हे अत्यंत महत्त्वाचे पॉईंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच भारत व कोणत्या देशादरम्यान बोंगो सागर सैन्य अभ्यासाचं आयोजन करण्यात आलेलं आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, भारत आणि बांगलादेश या दोन देशांदरम्यान हे बोंगो सागर सैन्य अभ्यासाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याविषयी पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. हे जे काही सैन्य अभ्यास आहे त्याचं हे 4थ्या क्रमांकाचं एडिशन आहे, जे की भारत आणि बांगलादेशच्या नौसेनेचा अभ्यास आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. याचा उद्देश काय आहे? समुद्री सुरक्षेला मजबूती देणे, तसेच समुद्रातील जे काही इल्लीगल अपराध होत असतात त्याचा सामना करणे. त्यासोबतच आपल्याला इतर काही महत्त्वाचे सैन्याभ्यास जे नुकतेच पार पडलेले आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत. तर पहिला असणार आहे डेव्हिल स्ट्राईक, जे की भारतीय सेना व भारतीय वायुसेनेदरम्यान झालेला आहे. इकोवेरिन भारत आणि मालदीव या दोन देशांदरम्यान झालेला आहे. मालदीव या देशामध्ये सायक्लॉन नावाचा सैन्याभ्यास भारत आणि इजिप्त या दोन देशांदरम्यान झालेला आहे, भारतामधील राजस्थान या राज्यात. विंग रायडर्स म्हणून भारतीय सेना आणि भारतीय वायुसेनेचा सैन्याभ्यास पार पडलेला आहे. ला पेरोस हा बहुपक्षीय सैन्याभ्यास होता, जे की फ्रान्स या देशामध्ये पार पडलेला आहे. कोमोडो हा सुद्धा बहुपक्षीय सैन्याभ्यास इंडोनेशिया या देशामध्ये पार पडलेला आहे, ज्यामध्ये विविध देशांच्या सैन्याने त्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. ट्रोपेक्स 25 सैन्याभ्यास भारतीय सेना, भारतीय वायुसेना आणि भारतीय तटरक्षक दल आहे यांच्या दरम्यान पार पडलेला आहे हिंद महासागर या ठिकाणी. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. खेलो इंडिया विंटर गेम्स 2025 मध्ये प्रथम क्रमांक कोणी पटकावले? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी. नुकतंच हे जे काही खेलो इंडिया विंटर गेम्स स्पर्धा पार पडलेल्या आहेत त्याचा विजेता ठरलेला आहे आर्मी. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर या खेलो इंडिया विंटर गेम्सचं हे 5व्या क्रमांकाचं एडिशन होतं. याचं आयोजन 2 टप्प्यांमध्ये करण्यात आलेलं होतं. पहिला टप्पा होता 23 जानेवारी ते 27 जानेवारी दरम्यान लडाख या ठिकाणी, आणि दुसरा टप्पा 9 ते 12 मार्च जे की जम्मू काश्मीर या ठिकाणी झालेला आहे. तसेच यामध्ये टॉपवर कोण राहिलेला आहे तर ते आपल्याला क्रमवारी लक्षात ठेवायचे आहे. भारतीय सेना अर्थात आर्मी टॉपवर राहिलेली आहे. 7 गोल्ड, 5 सिल्वर आणि 6 ब्रॉन्झ मेडल पदक याने यामध्ये जिंकलेला आहे. दुसऱ्या क्रमांकावर हिमाचल प्रदेश राहिलेला आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर लडाख. त्यासोबतच इतर काही पॉईंट्स लक्षात ठेवा. खेलो इंडिया पॅरा गेम्स 2024 जी स्पर्धा झालेली होती त्याचा विजेता होता नवी दिल्ली. याचं आयोजन हरियाणा या राज्यामध्ये करण्यात आलेलं होतं. खेलो इंडिया युथ गेम्स 2024 त्यामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर राहिला होता. याचं आयोजन तामिळनाडू या राज्यामध्ये करण्यात आलेलं होतं. आणि खेलो इंडिया विंटर गेम्स 2024 जे झाले होते त्यामध्ये सुद्धा
जे भारतीय सेना आहे, आर्मी आहे, त्यानेच पहिला क्रमांक पटकावलेला होता. याचं आयोजन सुद्धा लडाख आणि जम्मू काश्मीर या ठिकाणी झालेलं होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच कोणत्या भारतीय कंपनीने इंटरनेट सेवा देण्यासाठी स्टारलिंक सोबत करार केला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, एअरटेल आणि जिओ हे जे काही दोन टेलिकम्युनिकेशन कंपन्या आहेत त्यांनी या स्टारलिंक सोबत करार केलेला आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. हे जे काही स्टारलिंक अमेरिकन सॅटेलाइट इंटरनेट प्रोव्हायडर कंपनी आहे त्याचे संस्थापक आहेत इलॉन मस्क. आणि या कंपनीनं काय केलेलं आहे की पृथ्वीच्या लोअर ऑर्बिटमध्ये 7,000 पेक्षा सुद्धा जास्त सॅटेलाइट पाठवून त्यांनी एक नेटवर्क बनवलेलं आहे. आणि त्या नेटवर्कद्वारे ते जगभरामध्ये इंटरनेट सेवाही पुरवत आहेत. आणि यासाठीच आता ही स्टारलिंक कंपनी भारतामध्ये आल्यामुळे जी एअरटेल आणि जिओ आहे त्याने त्यासोबत कोलॅबोरेशन केलेलं आहे किंवा करार केलेला आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. याचा फायदा काय होईल तर इंटरनेट वापरासाठी टॉवर किंवा केबलची गरज आता पडणार नाही. तसेच जे अतिशय दुर्गम असा भाग असणार आहे, ज्या ठिकाणी अजून सुद्धा इंटरनेट सेवा पोहोचलेली नाही, त्या ठिकाणी इंटरनेट सेवा पुरवणे आता शक्य होणार आहे. तर हे पॉईंट्स आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, ते लक्षात ठेवायचे आहेत. तसेच इलॉन मस्क यांच्याविषयी लक्षात ठेवा, ते कोणकोणत्या कंपनीचे संस्थापक आहेत. तर टेस्ला जे की इलेक्ट्रिक गाड्या बनवते त्याचे ते संस्थापक आहेत. स्पेसएक्स जे की खाजगी अंतराळ संस्था आहे. स्टारलिंक इंटरनेट सेवा प्रोव्हायडर कंपनी आहे. आणि अगोदरचं ट्विटर जे आता एक्स झालेलं आहे त्याचे सुद्धा ते आता सध्या ओनर आहेत. तर हे पॉईंट्स आपल्याला या इलॉन मस्क विषयी लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतरचा प्रश्न असेल, नुकतेच जलस्थिरता संमेलन 2025चे आयोजन कुठे करण्यात आले? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, नवी दिल्ली या ठिकाणी या संमेलनाचं आयोजन हे करण्यात आलेलं होतं. त्याविषयी पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर नुकतंच जलस्थिरता संमेलन अर्थात वॉटर सस्टेनेबिलिटी कॉन्फरन्स झालेले आहे नवी दिल्ली या ठिकाणी 12 मार्चला. याचं एडिशन हे दुसऱ्या क्रमांकाचं होतं. आणि याचं आयोजन जे आहे ते जलशक्ती मंत्रालयाअंतर्गत असणाऱ्या राष्ट्रीय जल मिशनद्वारे करण्यात आलेलं आहे. याचं उद्घाटन CR पाटील जे जलशक्ती मंत्री आहेत त्यांच्याद्वारे करण्यात आलेलं होतं. यामध्ये 5 R वर जोर देण्यात आलेला आहे. मग हे R कोणते आहेत तर ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. पहिला आहे रेड्यूस, रियूज, रिसायकल, रिचार्ज आणि रिस्पेक्ट. अर्थात या कॉन्फरन्समध्ये किंवा संमेलनामध्ये पाण्याच्या दीर्घकालीन चिरकालीन व्यवस्थापनावर चर्चाही करण्यात आलेली आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तसेच इतर काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहे, जसं की नुकतंच ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट भोपाळ या ठिकाणी पार पडलेला आहे. मोबाईल वर्ल्ड काँग्रेस स्पेन या देशामध्ये झालेला आहे. आणि नुकतंच नवी दिल्ली या ठिकाणीच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडलेलं आहे 98व्या क्रमांकाचं. याचे संमेलन अध्यक्ष कोण होते आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्यासोबतच इतर काही महोत्सव संमेलन लक्षात ठेवा. नुकतंच ग्रामीण भारत महोत्सव 2025 नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलेला आहे. बिमस्टेक युवा शिखर संमेलन गुजरातमधील गांधीनगर या ठिकाणी पार पडलेलं आहे. राष्ट्रीय सुशासन संमेलन गुजरातमधील गांधीनगर या ठिकाणी झालेलं आहे. 12व्या क्रमांकाची वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट दुबई या ठिकाणी झालेली आहे. 15व्या क्रमांकाची एरो इंडिया महोत्सव बेंगलोर या ठिकाणी झालेला आहे. 8व्या क्रमांकाचं इंडस फूड ग्रेटर नोएडा या ठिकाणी पार पडलेला आहे. 31व्या क्रमांकाची राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेस 2025 मध्य प्रदेश राज्यातील भोपाळ या ठिकाणी झालेला आहे. ब्रिक्स युवा उद्यमिता संमेलन भारत या देशामध्ये झालेला आहे. काशी तमिल संगम 3.0 उत्तर प्रदेशमधील वाराणसी या ठिकाणी झालेला आहे. चपचार कूट महोत्सव नुकतंच मिझोरम या राज्यामध्ये पार पडलेला आहे. तर हे अत्यंत महत्त्वाचे संमेलन महोत्सव आपल्या परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात, ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतरचा प्रश्न असेल, नुकतेच जदया स्वामी महोत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला? आणि याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, तमिळनाडू या राज्यामध्ये हे जदया स्वामी नावाचं महोत्सव साजरा करण्यात आलेला आहे. याविषयी पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर तमिळनाडू राज्यातील ते निलगिरी क्षेत्र आहे त्या ठिकाणचे जे बडगा समुदाय आहे त्याच्याकडून हे जयदा स्वामी नावाचं महोत्सव दरवर्षी साजरा केला जात असतो. त्यासोबतच आपल्याला तमिळनाडूविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवा. राजधानी आहे चेन्नई, मुख्यमंत्री आहेत सध्या MK स्टॅलिन, राज्यपाल आहेत RN रवी. आणि या ठिकाणीच मोदवेद नावाचा महोत्सव सुद्धा साजरा केला जात असतो. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि नुकतंच
तामिळनाडू या राज्यामधील 2 नवीन रामसर स्थळेही घोषित करण्यात आलेली आहेत. त्यांची नावं लक्षात ठेवायची आहेत. सक्कारा कोट्टई पक्षी अभयारण्य आणि थेरथंगल पक्षी अभयारण्य हे 2 नवीन तामिळनाडू राज्यामधील रामसर स्थळेही बनलेली आहेत. तसेच भारतामध्ये एकूण किती रामसर स्थळे आहेत हे जर आपल्याला परीक्षेत विचारलं तर ते लक्षात ठेवायचं आहे. 89 रामसर स्थळे हे सध्या भारतामध्ये आहेत. त्यानंतरचा प्रश्न असेल, नुकतेच संयुक्त राष्ट्र महासभेने कोणत्या दिवसाला आंतरराष्ट्रीय आशेचा दिवस घोषित केले आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए 12 जुलैला नुकतंच संयुक्त राष्ट्र महासभेनं आंतरराष्ट्रीय आशेचा दिवस अर्थात इंटरनॅशनल डे ऑफ होप असं घोषित केलेलं आहे. त्याविषयी पॉईंट्स लक्षात ठेवायचा आहे. तर नुकतंच दरवर्षी आता 12 जुलैला हा दिवस साजरा केला जाणार आहे. तर हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, स्टार करून ठेवायचा आहे. यावर येणाऱ्या परीक्षांमध्ये प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. तसेच मार्च महिन्यातील इतर काही महत्त्वाचे दिनविशेष आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. 1 मार्चला शून्य भेदभाव दिवस आणि विश्व नागरी सुरक्षा दिवस साजरा केला जात असतो. 3 मार्चला विश्व वन्यजीव दिवस, 4 मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस, 7 मार्च राष्ट्रीय जनऔषधी दिवस, 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस, 12 मार्चला धूम्रपान निषेध दिवस, 15 मार्चला विश्व ग्राहक हक्क दिवस आणि 16 मार्चला राष्ट्रीय लसीकरण दिवस साजरा केला जात असतो. हे अत्यंत महत्त्वाचे दिनविशेष आहेत, ते आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर कालच्या ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी होत्या त्याचं क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. तर पहिला प्रश्न आपण काल बघितला होता. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला आहे? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए मॉरिशस या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच प्रकाशित वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्टनुसार भारताचा क्रमांक कितवा आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर डी 5वा क्रमांक या रिपोर्टनुसार जगामध्ये भारताचा आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न होता, आयफा अवॉर्ड 2025 सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला देण्यात आला? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी नितांशा गोयल. तिच्या लापता लेडीज या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच प्रकाशित रिपोर्टनुसार 2020 ते 2024 या काळात जगात सर्वाधिक हत्यारे आयात करणारा देश कोणता ठरला? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी युक्रेन. त्यानंतरचा प्रश्न होता, स्वतंत्र भारतातील सर्वोच्च न्यायालयाचे पहिले न्यायाधीश ज्यांच्यावर महाअभियोग कारवाई करण्यात आली होती त्यांचे निधन झाले, त्यांचे नाव काय आहे? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी व्ही रामास्वामी. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच कोणत्या राज्यात चपचार कूट महोत्सव साजरा करण्यात आला? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी मिझोरम या राज्यामध्ये हे चपचार कूट नावाचा महोत्सव साजरा करण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच धूम्रपान निषेध दिवस कधी साजरा करण्यात आला? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए 12 मार्चला नो स्मोकिंग डे अर्थात धूम्रपान निषेध दिवस साजरा करण्यात आलेला आहे. त्याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये अभ्यास आपण केलेलाच आहे. त्यानंतर काल आपण होमवर्क क्वेश्चन दिला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता की नुकतेच ऑस्कर सोहळा 2025 मध्ये सर्वश्रेष्ठ चित्रपट कोणते ठरले? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले होते. याचं योग्य उत्तर सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये दिलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी याचं उत्तर दिलेलं नाही त्यांच्यासाठी उत्तर आपण सांगणार आहोत आणि याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी अनुरा हा ऑस्कर सोहळा 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे. त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे की नुकतेच मिस युनिव्हर्स 2024चा किताब कोणी जिंकला? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. चला मग थांबूया या ठिकाणी. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच लेक्चरच्या मोफत नोट्ससाठी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555 त्याला जॉईन करून घ्यायचं आहे. तसेच व्हॉट्सअप चॅनल आणि इंस्टाग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास या नावाने, त्याला सुद्धा जॉईन करून घ्या. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी मोफत चालू घडामोडीच्या ऑनलाईन टेस्ट हे आपण टाकत असतो. थांबूया मग, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.